राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक बारामतीमध्ये आलेले आहेत। काटेवाडीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, कारण कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार यामध्ये घडू नये। दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी हा जनसागर बारामतीमध्ये लुटलाय। पवार कुटुंबावर शोकाकुल वातावरणामध्ये हे पवार कुटुंबीय आहे। अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे। अजितदादांचं पार्थिव माडगुळकर सभागृहामध्ये नेण्यात येणार आहे। थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुद्धा सुरुवात होणार आहे। काटेवाडीमध्ये अजितदादांचं पार्थिव आलेलं आहे। तसंच काल ज्या ठिकाणी हा अपघात झाला, या अपघाताच्या ठिकाणी फॉरेन्सिकचं एक पथक आलेलं आहे। तिथे ते तपासणी करतायत। अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी कार्यकर्ते बारामतीत आलेत। याच्या आधी पहाटेपासूनच संबंध महाराष्ट्राला तशी अजितदादांची सवय परिचयाची आहे। ते पहाटेपासूनच कामाला लागतात। मात्र आज पहाटे अशा पद्धतीची पहाट बारामतीकरांना पाहावी लागेल हे त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल। मी पुन्हा एकदा जाणार आहे। माझा सहकारी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, अक्षरशः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते आलेले आहेत। काय वातावरण आहे सध्या काटेवाडीमध्ये आणि पोलिसांचा बंदोबस्त कशा पद्धतीने तैनात करण्यात आला आहे? नक्कीच सिद्धे, जर पाहिलं तर काठेवाडीमध्ये देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलिसांनी ठेवलेला आहे। कारण अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी, अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते असतील किंवा राजकीय नेते असतील या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। त्यांच्या मूळ गावी जे आहेत काठेवाडी या ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती ज्या उसळीची आपल्याला पाहायला मिळतील। अजित पवार यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती झालेली आहे। पवार कुटुंबातील संपूर्ण नातेवाईक जे आहेत ते देखील आता काठेवाडी या ठिकाणीच आहे। पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार हे देखील या ठिकाणी आहेत, तर सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळतात। कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करत असल्याचे पाहायला मिळत आहे। तर भाऊक देखील झाल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। कुठेतरी या कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी स्वतः रोहित पवार यांना समोर यावं लागत आहे आणि कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न जे आता करत असल्याचे पाहायला मिळतात। कारण कार्यकर्ते त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत। थोड्या वेळामध्ये अजित पवार यांचा पार्थिव जे आहे ते आता सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवलं जाणार आहे। सध्या जर पाहिलं तर त्यांच्या घरामध्ये हे पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबातील नातेवाईक याचं दर्शन घेत असल्याचं पाहायला मिळतात। थोड्याच वेळामध्ये आता हे पार्थिव सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवलं जाईल आणि त्यानंतर या ठिकाणाहून पार्थिव विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी बारामती या ठिकाणी आणलं जाणार आहे। या ठिकाणाहून आता बारामतीहून विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी आणल्यानंतर 11 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तत्पूर्वी जर पाहायला गेलं तर राजकीय नेते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत असल्याचे पाहायला मिळतात। 11 ते 11:30च्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते देखील उपस्थित होणार आहे। एकनाथ शिंदे देखील यामध्ये सहभागी असणार आहेत। अनेक नेते जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील किंवा इतर नेते असतील, ते या ठिकाणी मुक्कामीत असल्याचे पाहायला मिळतात। पवार कुटुंबाचं सात्वन करत असल्याचं देखील पाहायला मिळतात। शरद पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांची देखील भेटी जी आहे ते हे राजकीय नेते घेत असल्याचे पाहायला मिळत आहे। कुठेतरी महाराष्ट्राने एक मोठा नेता हरवल्याचं देखील दुःख जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला आहे। आज बारामतीमध्ये पाहिलं तर संपूर्ण बारामती जी आहे ती बंद पाळली गेलेली आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये याचमुळे आता अजित पवार यांचं अकाली निधन झालं, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो बंद पाळून त्यांना श्रद्धांजली जी आहे ते वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते देखील आता अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी, अंत्यविधीसाठी जे आहे ते आता बारामतीमध्ये दाखल होत आहे। अनेक ठिकाणची जी आहे ती गर्दी देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आता प्रशासनाचं देखील याचं लक्ष जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं। प्रत्येक ठिकाणी प्रशासनाने कुठेही या अडचणी येऊ नये यासाठी देखील दखल घेतलेली आहेत। सध्या काटेवाडीमध्ये देखील मोठ्या संख्येने जनसमूह जो आहे तो उसळल्याचा पाहायला मिळतोय। विजय, खरं तर बारामतीकरांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतायत। तू सुद्धा तिथे वार्तांकन करतोयस, तू सुद्धा तिथली परिस्थिती जवळून अनुभवतोय। हे आपण दृश्य पाहतोय सध्या।